तर आपण जो आता मटार पुलाव करणार आहोत त्यासाठी मी हा पाव किलो तांदूळ घेतलेला आहे. तो पहिला आपण स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्यांदा धुवून घेऊ आणि मग एक 15 मिनिटं ते अर्धा तास आपण हा पाण्यामध्ये भिजत ठेवू. मिनिमम तुम्ही 15 मिनिटं तरी भिजत ठेवा, म्हणजे तो छान फुलून येतो जेव्हा आपण पुलाव करतो तेव्हा. तर आपला हा 2-3 पाण्यातनं धुवून झालेला आहे स्वच्छ. तर आपण आता हा पाण्यामध्ये भिजेल इतका पाणी टाकून आपण तो भिजत ठेवू. मिनिमम तुम्ही 15 मिनिटं तरी भिजत ठेवा. आपण अर्धा तास आता हा भिजत ठेवू. तोपर्यंत बाकीची तयारी करू. आता आलं लसूणची पेस्ट करून घेऊ. त्यामध्ये मी आलं लसूण टाकलेली आहे. एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. एक हिरवी मिरची घेतली आहे आणि आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू आणि ह्याची पेस्ट करून घेऊ. आलं लसूणची पेस्ट करून तयार आहे. आता आपण पुलाव करायला सुरुवात करू. तर आपण आता मटार पुलाव करायला सुरुवात करतोय. त्याआधी आपण तेल टाकून घेऊ. हे 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. तेल छान तापू दे. मग त्यामध्ये आपण हा गरम मसाला घेतलाय. गरम मसाल्यामध्ये मी 2 तेजपत्ते, 8-10 काळी मिरी, 7-8 लवंगा, एक मोठी वेलची, 4 छोट्या वेलच्या आणि एक दालचिनीचा तुकडा असं घेतलेला आहे. तो टाकून घेऊ आपण. मग आपण ह्यामध्ये जिरं टाकून घेऊ. एक मोठा चमचा मी जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं की आपण जी आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊ. ही आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेतो. ती चांगली भाजली जाऊ दे. भाजली की ती तेल सोडेल. आता आपण ह्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊ. मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. आपण ते टाकूया. कांदा चांगला भाजून घेऊ आपण. आणि थोडा पिंक झाला, आपण कांदा शिजला की मग आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊ. तर आपण आता हा कांदा शिजलेला आहे. आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. मी हा एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. तो पण चांगला भाजू दे, शिजवू दे. आता आपला कांदा आणि टोमॅटोही शिजलेला आहे. तर आपण ह्यामध्ये आता मसाले टाकून घेऊ. मी ह्यामध्ये अर्धा चमचा, पाव चमचा हळद टाकून घेतली. जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं बघा मसाला. हा आपला घरगुती मसाला आहे जो मी 1 टेबलस्पूनच टाकलेला आहे. आणि बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता ह्यामध्ये. आणि हा बिर्याणी मसाला आहे तो मी हा 2 टेबलस्पून टाकते. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. आणि हे छान मिक्स करून घेऊया आपण मसाला. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसे तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता. मी मसाले थोडेसे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकते त्यामध्ये, म्हणजे ते छान एकजीव होतात मसाले आणि जळतही नाही. हे मसाले छान शिजू दे.
आता ह्यामध्ये आपण मटार पुलाव म्हटला तर मटार भरपूर घ्या तुम्ही. आता हे मी मटार टाकून घेते त्यामध्ये. हे मिक्स करून घ्या आणि जो आपण तांदूळ भिजत टाकलेला तोही ह्यामध्ये टाकू. जर तुम्हाला तांदूळ असा शिजवता येत नसेल कुकरला तर तुम्ही तांदूळ वेगळा मोकळा शिजवूनही नंतर ह्यामध्ये मिक्स करू शकता वाटाणे शिजल्यानंतर. आता आपण यामध्ये तांदूळ टाकून घेऊ, जो भिजवलेला मी अर्धा तास. हा मिक्स करते. अगदी अलगद हाताने मिक्स करा, नाहीतर तो तुटणार. तर आपण आता ह्यामध्ये पाणी टाकून घेऊ. जर 1 वाटी भात असेल तर त्याला आपण 1.5 वाटी पाणी टाकतो. आणि ह्यामध्ये आपण भात असा बुडेल इतकं पाणी टाका. आपण वरतून आता ह्यामध्ये कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी टाकू. कसुरी मेथी मी घेतलेली आहे, ही थोडीशी हाताने अशी रब करून टाका. आणि मिक्स करून घेऊ. आणि आपण थोडंसं ह्यामध्ये तूप टाकून घेऊ आताच. आता आपण ह्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकलेला आहे. हे मिक्स करून घेऊ आपण. आता आपण कुकरचं झाकण लावून ह्याच्यात 2 शिट्ट्या करून घेऊ. फक्त 2च शिट्ट्या करा. तर आपल्या आता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण हा कुकर आता खोलून बघू. आपला हा भात तयार आहे. अगदी अलगद हाताने तुम्ही मिक्स करा. हा बघा व्यवस्थित होतो तो सुट्टा. हा आपण काढून घेऊ आता. आणि आपला मटार पुलाव हा तयार आहे.